दिशा सालियांच्या कुटुंबियांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। दिशाच्या वडिलांकडून याचिका दाखल होताच पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत। महत्त्वाची अपडेट मुंबईमधून पुढे येते आहे। दिशाच्या वडिलांकडून याचिका दाखल झाल्यानंतर आता दिशा सालियान हिच्या कुटुंबियांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। तिकडची ही दृश्य आपण बघतोय। पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये। दिशाच्या कुटुंबियांकडून याचिका दाखल झाल्यानंतर दिशाच्या वडिलांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आणि त्यानंतर आता पोलीस दिशा सालियान हिच्या कुटुंबियांच्या घरी दाखल झालेले आहेत। तिकडची दृश्य आपण बघतोय। दिशा सालियान हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आता समोर आली आहे। या प्रकरणी दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी आता सध्या हायकोर्टात धाव घेतली आहे। सध्या मी त्यांच्या घराच्या बाहेरच आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सध्या तरी माध्यमांशी बोलण्यासाठी नकार देत आहे। या प्रकरणामुळे त्यांच्या वडिलांनी जी हायकोर्टामध्ये आहे जी याचिका दाखल केली, यामध्ये दिशा सालियान यांचा सामूहिक बलात्कार झाला असं देखील सांगण्यात आलं आणि या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, एएनआयमार्फत चौकशी व्हावी अशी त्यांच्याकडून जी मागणी आहे ती केली जाते। तसंच या प्रकरणात समीर वानखेडेंसारखे जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी देखील त्यांच्याकडून या याचिकेत मागणी केली आहे। त्याचबरोबर या मागणीमध्ये त्यांच्यामध्ये एक धक्कादायक आरोप देखील केला आहे। या आरोपामध्ये ज्या मुंबईच्या माजी महापौर आहे किशोरी पेडणेकर यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावरती दबाव टाकून जे पुरावे सादर केले तेच पुरावे योग्य आहे असं नेमकं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं, काय त्यांचं म्हणणं होतं, जरा हे स्पष्ट सांगा सर। हे बघा, त्यांनी सांगितलं की त्यांनी रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि सध्या त्यांची मीडियासमोर येऊन बोलण्याची मनस्थिती नाही, त्यामुळे आम्ही सध्या काही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि मीडियांना विनंती केली की त्यांनी घरी जावं, मी नंतर मीडियासमोर येईल असं ते बोलले। घरात आता सध्या कोण कोण आहे, तिचे वडील देखील नाही, हे नाही आम्ही सांगू शकत नाही हे कसं, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, त्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये विटनेस आहेत, ह्या गोष्टी जाहीर करू शकत नाहीत आम्ही की त्यांच्या घरी कोण आहे किंवा ह्या गोष्टी आम्ही सांगू शकत नाही। या प्रकरणामध्ये त्याच्या घरच्यांकडून काय विशेष सुरक्षा वगैरे काय मागवण्यात आली आहे? सुरक्षा आहे, त्यांना पोलिसांनी सुरक्षा दिलेली आहे। आमच्या इथे 24 तास अंमलदार हजर असतात आणि त्यांच्या घरांना सुरक्षा आधीपासून होती का आता पिटिशन फाईल केल्यानंतर? आता नाही, आधीपासूनच आहे, ज्यापासून विटनेस आहे सुरू झालं तेव्हापासून त्यांना सुरक्षा पुरवण्यात पोलीस दलामार्फत आमच्या मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षा प्रदान केलेली आहे। हे महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया। दिशाच्या मृत्यू प्रकरणाची एनआयएकडून चौकशीची मागणी आहे। समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी मागणी केली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केली असा आरोप याचिकेमधून करण्यात आलेला आहे। किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी आरोप केलेला आहे। मला नजरकैदेमध्ये ठेवलं, मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असंही सालियान यांनी म्हटलंय। मुंबई पोलिसांकडून दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले। नितेश राणेंच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचा वडील सतीश सालियान यांनी दावा केलेला आहे।